नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी अनुप फाळके. अनुभव शेतकरी मित्रांचा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो आहे. आपला शेतकरी हा समृद्ध व्हावा हीच आमची आशा असते नेहमी. म्हणून आम्ही आमचे जे आम्ही करतोय प्रयोग करतोय ते व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय आणि अशी आशा करतो की तुम्हाला सुद्धा याच्यापासून फायदा होत असेल. तसे आपण पुष्कळ लोक कॉमेंटद्वारे, पुष्कळ शेतकरी जर कॉमेंटद्वारे आम्हाला सांगतात की फायदा होतो आहे आणि त्यांचे अनुभव सुद्धा कळवतात. तर शेतकरी मित्रांनो, आता तूर व्यवस्थापन बघूया आपण. म्हणजे शेवरा भरपूर येणे, फुलं भरपूर येणे. म्हणजे शेवरा आणि फुलं जर भरपूर आले तर आपल्याला शेंगाही भरपूर येतील आणि उत्पन्न सुद्धा भरपूर मिळेल. तर तुरीवरची आपण फवारणी बघूया की शेवरा आणि फूल येण्यासाठी सगळ्यात आधी आणि अगदी स्वस्त फवारणी घ्यायची आहे. कुठल्याच महागाच्या औषधाच्या मागे लागू नये. एकदम स्वस्त औषध घ्या आणि त्याचेच रिझल्ट सुंदर मिळेल. तुमच्या समोर प्रात्यक्षिक आहे. मी उभाच आहे तुरीच्या शेतात. हे माझं शेत आहे तुरीचं, तुम्ही बघू शकता. हे आता यासाठी आपल्याला काय घ्यायचं आहे, तर आपल्याला घ्यायचं आहे प्रोफेनोफॉस. प्रोफेनोफॉस आपल्याला प्लेन घ्यायचा आहे. आता हे प्रोफेनोफॉस कोणतं घ्यायचं आहे? प्रोफेनोफॉस 50% EC. आता मागच्या वेळेला आपण एक प्रोफेनोफॉसवर मिलीबगसाठी फवारणी केली होती, दाखवलं होतं. तर बऱ्याचशा शेतकऱ्यांना असं म्हणणं होतं शेतकरी मित्रांचं की प्रोफेनोफॉस प्लेन हे मिळत नाही. तर प्लेन हे प्रोफेनोफॉस मिळतं. तर मी तुम्हाला हे सांगतोय, हे आपलं सुमिटोमो केमिकल्सचं, सुमिटोमो कंपनीचं हे सेलक्रोन नावाने प्रोफेनोफॉस येतं किंवा सिंजंटाचं पण येतं, टाटाचं पण येतं. तुम्ही प्लेन प्रोफेनोफॉस त्यांना मागा, कृषी केंद्रात तुम्हाला नक्की मिळेल. तर हे आपल्याला प्रोफेनोफॉस घ्यायचं आहे 40 मिली प्रति 15 लिटर पाण्यात. 15 लिटरचा जो आपला पंप असतो त्याच्यात. आता मी तुम्हाला पंपात असं टाकून दाखवत नाही आहे, कारण माझी फवारणी झालेली आहे याच्यावर. फक्त मी याचे रिझल्ट घेतले आधी आणि नंतर हा अनुभव आल्यामुळे मी तुम्हाला हे सांगतोय. तर 15 लिटर पाण्यात आपल्याला 40 मिली प्रोफेनोफॉस घ्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे एक कॉपर ऑक्सिक्लोराइड. कॉपर ऑक्सिक्लोराइड आपण ब्ल्यू कॉपर म्हणून सगळेच ओळखतो. हे कॉपर ऑक्सिक्लोराइड घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून पुढे आपलं जे फुलं वगैरे येतील याच्यावर बुरशी तयार होणार नाही आणि फुल गळणार नाही. त्यासाठी आपल्याला कॉपर घ्यायचं आहे. कॉपर हे असं आहे, असं एक फंगीसाईड आहे, असं बुरशीनाशक आहे का केव्हाही कामी येतं आणि कमी पैशात चांगले रिझल्ट देतं. म्हणून आपण कॉपर ऑक्सिक्लोराइड जास्ती प्रमाणात नेहमी वापरतो. तर पुढे आपण कधी एखाद्या व्हिडिओमध्ये बघू कॉपर घरी कसं तयार करायचं. मोरचूक वगैरे असतं त्याच्यापासून एखाद्या व्हिडिओत आपण बघू. तर हे कॉपर ऑक्सिक्लोराइड आपल्याला घ्यायचं आहे 30 ग्राम प्रति पंप 15 लिटर पाण्यात. त्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे झिंक सल्फेट. बघा, झिंक सल्फेट असं पांढरं असतं. या वेळेला तुरीला झिंकची खूप आवश्यकता असते. जेव्हा शेवऱ्यावर किंवा फुलावर जेव्हा आपल्याला तूर आणायची असते तेव्हा झिंकचं पुष्कळ काम असतं. त्याच्यामुळे आपल्याला झिंक सल्फेट घ्यायचं आहे. हे सुद्धा आपल्याला 30 ग्राम प्रति पंप घ्यायचा आहे 15 लिटर पाण्यात, बरोबर. आणि सगळ्यात शेवटी आपल्याला टाकायचं आहे अॅमिनो ऍसिड. आता अॅमिनो ऍसिडमुळे तूर आपली हिरवीगार येईल, ग्रोथ चांगली राहील, फळ सगळं फोटोसिंथेसिस चांगलं होईल. त्याच्यामुळे फळधारणा चांगली होईल. म्हणून आपल्याला अॅमिनो ऍसिड वापरायचा आहे. जे महागड्या कंपनीचे आपण मोठे महागाचे औषध वापरतो त्यात सुद्धा अॅमिनो ऍसिडच जास्ती प्रमाणात असते आणि आपण बरेचसे महाग फक्त प्लेन अॅमिनो ऍसिड जर घेतलं तर आपल्याला स्वस्त मिळेल. त्या अॅमिनो ऍसिड आपल्याला प्रतिपंप वापरायचा 25 ते 30 मिली. जास्ती वापरायचं नाही, 25 ते 30 मिली वापरायचं आहे. आणि आपल्या जो कुठले स्टिकर असेल तर तुम्ही ते स्टिकर नक्की वापरा, जेणेकरून तुमचं औषध कमी होईल, स्प्रेडिंग होईल आणि झाडाला प्रत्येक ठिकाणी पसरून मिळेल. आता याचे रिझल्ट तुम्ही बघू शकता की हे बघा किती लांब शेवरा काढलेला आहे. हे दाखवा, हे बघा शेवरा कसा काढलेला आहे. आता एकट दुकट फुलावर आलेला आहे बघा, हे तुम्ही बघू शकता. हे जवळ धरून एसट दाखवल्यात की हे तुम्हाला दिसलं पाहिजे व्यवस्थित व्हिडिओत, म्हणून जवळ करून तुम्हाला दाखवतोय. आणि हे अंतर जवळपास 6-7 फुटाचं अंतर आहे. हे बघा तुम्ही मागे बघू शकता, पूर्ण दाटत आलेलं आहे. पण इतकंही दाटलेलं नाही आहे. असं अंतर ठेवायचं आहे की याला हवा लागली पाहिजे, जेणेकरून फुल गळणं वगैरे होणार नाही. फुलावर आल्यावर पाणी देऊ नये. विशेष म्हणजे फुल यायच्या आधी पाणी द्या आणि चलप धरल्यावर जेव्हा शेंगा धरतात बारीक बारीक तेव्हा पाणी द्या. कारण असा अनुभव घेतलेला आहे, फुलावर आपण जर पाणी जर दिलं तर फुल गळतं. तर हा प्रयोग तुम्ही करून बघा. तुमच्याजवळ असे काही अनुभव असतील तर आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा
आम्ही आपले अनुभव सुद्धा शेतकरी मित्रांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू. अनुभव आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा. धन्यवाद.